नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इथे मी चटपटीत असा तवा पुलाव बनवलेला आहे। अतिशय झटपट असा हा तवा पुलाव बनतो। तर कोणी गेस्ट वगैरे येणार असेल किंवा पार्टी असेल तर नक्की हा तवा पुलाव बनवा। हा चटपटीत होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे किंवा कुठले मसाले यूज केलेले आहेत ते मी सविस्तर याचा डिटेल व्हिडिओ मी आता दाखवणार आहे। तर हा तवा पुलाव अतिशय चटपटीत टेस्टी असा होतो। तर अगदी स्ट्रीट स्टाईल हा तवा पुलाव बनतो। तर बघू शकता एक ना एक शीत असं वेगवेगळं झालेलं दिसतंय आणि एकदम हेवी असा हा होऊन जातो। एक जरी ही डिश बनवली तरी खूप पुरेसी होते। त्यामुळे किटी पार्टी असो, बर्थडे पार्टी असो किंवा आपल्याला कधीमधी टिफिनसाठी सुद्धा हा उपयोगी पडतो। डिनर, लंचसाठी सुद्धा हा यूजफुल आहे। तर हा तवा पुलाव नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकता थोडी भात शिजवण्याची वेगळी पद्धत दाखवलेली आहे। तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओला। तर सर्वप्रथम मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 वाटी। तर 2 वाटी आपल्याला 20 मिनिट भिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। तर हा 20 मिनिट पाण्यात छान भिजवलेला आहे। याला छान निथळून घेतलेला आहे, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे राईस कुकरमध्ये हा राईस मी बनवणार आहे। तर इथे यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर 2 वाट्या घेतलं होतं तर इथे मी 3 वाटी पाणी घेणार आहे। तर 2 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी भरपूर होतं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे आणि इथे हळद ॲड करून घेतलेली आहे, जेणेकरून याला भाताला छान येलो कलर यावा आणि आपल्याला ज्यावेळेस भात आपण फ्राय करतो त्यावेळी कलर छान येतो याला। तर 1 चमचा साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि ह्या ज्या राईस कुकरमध्ये आहे त्याला मी लावून घेतलेलं आहे। अगदी फक्त 12 मिनिटात हा राईस बनतो। तर बघू शकता 12 मिनिटांनी ओपन केलेलं आहे। तर बघू शकता एक ना एक शीत मोकळं झालेलं आहे। तर अशा पद्धतीने याला गरम असताना जास्त हलवायचं नाही, मिक्स करायचं नाही। तर इथे बघूयात एक पेस्ट तयार करून घेऊयात, तोपर्यंत भात थंड होतोय। काश्मीरी लाल मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे, थोडे कोथिंबिरीचे इथे मी दंडी घेतलेली आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर बघू शकता एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। तर एका पॅनमध्ये इथे मी तेल ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं बटर ॲड करायचं आहे आपल्याला। हिरवी मिरची कट केलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा वापरलेला आहे। तर हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला सोबतच छान परतून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित अशा पद्धतीने हा कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला होऊ द्यायची आहे तेलामध्येच। तर बटर नक्की आवर्जून ॲड करा जेणेकरून तवा पुलावला टेस्ट छान येते। तर अशा पद्धतीने बघू शकता छान इथे झालेला आहे कांदा। तर इथे मी कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, कारण मिरची ॲड केलेली आहे, ऑलरेडीच तुकडे घातलेले आहेत। तर कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे, थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला। तर बघू शकता ही जी पुन्हा काश्मीरी लाल मिर्च, लसूण आणि कोथिंबिरीचे दंडे घातलेली जी ही पेस्ट आहे ही ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ह्या ज्या दोन्ही पेस्ट आहेत त्या पूर्ण या कांद्यामध्ये छान होऊ द्यायच्या आहेत आपल्याला। अगदी छान याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। आणि हे जे अर्धं बीट होतं माझ्याकडे ते बीट मी किसून घेतलेलं आहे, जेणेकरून हा जो तवा पुलाव आहे त्याचा कलर छान येईल आणि नॅचरली कलर येईल, म्हणून मी इथे बीटचा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे। तर इथे बघू शकता गाजर घेतलेला आहे एक, सगळ्या भाज्या सारख्या प्रमाणात घ्याव्यात। इथे एक सिमला मिर्च वापरलेली आहे, 1 वाटीचा वापर केलेला आहे। इथे बीन्स घेतलेले आहे 1 वाटी। तर बघू शकता मटार घेतलेले आहेत इथे थोडेसे। तर अशा पद्धतीने ह्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या कांद्याच्या पेस्टमध्ये। तर हे जे कांद्याचं मगाशी परतलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित ह्या भाज्या परतून झाल्यानंतर लास्टला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मोठा ॲड करून घेतला आणि ह्या भाज्या शिजेपर्यंत आपल्याला मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून भाज्या लवकर होतील। टोमॅटो छान होऊ द्यायचा आहे। तवा पुलावमध्ये टोमॅटोचं प्रमाण जास्त असतं, जेणेकरून हा छान बनतो, मोकळा होत नाही। तर अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा छान झालेले आहेत, बघू शकता। थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं मी इथे 2 मिनिट आणि पुन्हा बघू शकता अशा टोमॅटो मॅश करत आपल्याला ह्या भाज्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत
जास्तही आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत, तर त्या दाताखाली आल्यावर आपल्याला छान लागाव्यात. तर अशा पद्धतीने बघू शकता हे किती छान दिसतंय ते. तर यामध्ये हळद ॲड केलेली 1 चमचा बघू शकता. तर 1.5 चमचा ॲड केलेले आहे हळद आणि इथे धने जिरे पावडर घातलेले 1 चमचा, पावभाजी मसाला घातलेला आहे 2 चमचा आणि लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. तर बघू शकता हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असं ह्या भाज्यांना मिक्स करून घ्यायचं. ऑलरेडी मीठ घातलेलं आहे यामध्ये भाज्या शिजताना, त्यामुळे मिठाची गरज नाही. तर अशा पद्धतीने हे मसाले, मीठ ह्या भाज्यांना व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि हा मोकळा थंड झालेला बघू शकता एक ना एक शीत वेगळं झालेलं आहे आणि हळद घातल्यामुळे याला नॅचरली कलर आलेला आहे. तर हा जो भात आहे तो छान शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने तरी हा भात तुम्ही कुकरलाही लावू शकता. की कुकरमध्ये आधी मोकळा भात तयार करून अशा पद्धतीने हा तवा पुलाव तयार करता येतो. तर बघू शकता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान मिक्स झालेला आहे हा भात. याला आपल्याला छान अशी एक वाफ येऊ द्यायची आहे, जेणेकरून मसाले वगैरे सगळे व्यवस्थित असे मिक्स होतील. तर लास्टला यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे. तर भरपूर प्रमाणात कोथिंबीर ॲड करायची आहे. 1 मोठा लिंबाचा रस घेतलेला आहे इथे मी आणि थोडासा वरून पावभाजी मसाला भुरभुरला आहे. तर छोटे 2 चमचे पावभाजी मसाला आणि मला थोडंसं मीठ हलकं कमी वाटत होतं म्हणून त्याच क्षणी मी मीठही ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा लिंबाचा रस, मीठ हे सगळं मिक्स आपल्याला परत एकदा करून घ्यायचं आहे. तुमच्या चवीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. थोडा पावभाजी मसाला हवा असेल तर तो पण ॲड करू शकता. पण आता आपल्याला लिंबू आणि मसाले घातल्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने किती छान असा मोकळा सळसळीत आपला भात तयार झालेला आहे तवा पुलाव. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.